याच परिसरात आजूबाजूचे नागरिक देखील आहेत जे प्रत्यक्षदर्शी आहेत. आपण त्यांना विचारूया नेमकी त्यांची काय मागणी आहे, कारण काल याच सगळ्या नागरिकांनी एकत्र येऊन पायधुनी पोलीस स्टेशनला वेढा घातलेला पाहायला मिळाला होता. सर, तुम्ही हे जर प्रकरण घडलं तेव्हा नेमके कुठे होतात? तुम्ही सगळं बघितलं होतं का? मुलीला शोधण्यासाठी तुम्ही गेला होता? मुलीला शोधण्यासाठी आमची जी बाजू शेजारी आहे ती गेली होती. त्यानंतर आम्ही तिकडे पोचलो होतो थोड्या वेळानंतर आणि ते कृत्य झालेलं होतं. त्या झाल्यानंतर लोकांनी आपल्या पोलीस यांच्या गाडीमध्ये त्यांना दिलं होतं. तर अशी मागणी त्यानंतर आमची अशी आहे की ह्या व्यक्तीला जी कृत्य त्यांनी केलं आहे ह्या व्यक्तीला फाशी झाली पाहिजे, अशीच आमची मागणी आहे शासनाकडे. आणि आम्ही त्याची वाट बघतो आहे की आता समजलं आहे की एक 10-10:30ला हजर करणार आहेत कोर्टाला, पण ती गोष्ट फाशीची ही शिक्षा झालीच पाहिजे अशी आमची मागणी आहे. नक्कीच. पण हे सगळं होत असताना तो तिथेच होता, प्रत्यक्षदर्शींनी त्याला बघितलं देखील. त्याच्यानंतर पोलिसांनी किती वेळात त्याला घेतलं होतं आणि मग तुम्ही पोलीस स्टेशनला का गेला होतात नेमके? पोलीस स्टेशनला की आम्ही मागणी ठेवली होती अशी की आम्हाला त्या व्यक्तीला फाशी झालीच पाहिजे, कारण की ही व्यक्ती परत असे काही काम करू नये या एरियामध्ये, कारण की स्लम एरिया आहे, घरं बाजूबाजूला आहेत, की अशी दृष्टी परत नाही झाली पाहिजे. ह्यासाठी आम्ही तिथे वेढा घेतला होता आणि याच्यामागे आमचा काही हेतू नव्हता की आम्हाला मुलीला एक न्याय द्यायचा होता, म्हणून आम्ही तिथे गेलो होतो. पण आपण बघितलं की नरसापूरची जी घटना घडली होती त्यामध्ये देखील तो 60 वर्षीय माणूस होता, त्याला फाशीची शिक्षा झाली. मात्र त्यानंतर देखील हे प्रकरणं कुठेही कमी होताना पाहायला मिळत नाही आहेत, वाढत चालले आहेत. मुंबईसारख्या शहरामध्ये अशी घटना घडते, कसं बघता याकडे? ही तीच घटना म्हणूनच आम्ही बोलतोय की ही घटना परत होऊ नये, म्हणून ह्या नराधमाला फाशी झालीच पाहिजे अशी आमची सगळ्यांची मागणी आहे की ह्याला फाशी झालीच पाहिजे. कोर्टाने कोणतीही गोष्ट याला डिले नाही करू, हीच झाली, याला फाशी झाली पाहिजे. आमची हीच मागणी आहे प्रशासनाकडे. नक्कीच. तर आपण बघतोय की त्या मुलाला इस्लाम परवेज नावाच्या मुलाला फाशी झालीच पाहिजे अशी मागणी आता आजूबाजूचे लोक धरताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आज कोर्टात काय होतंय हे बघणं महत्त्वाचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकीसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.